रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होऊन गेले. विदर्भामध्ये अमरावतीला त्यांचा गुरुकुंज आश्रम आहे मोझरीला. आणि त्यांनी जेव्हा एकदा मोठा शतकोत्तर कार्यक्रम केला गुरुकुंज आश्रमाने, तेव्हा मला पण योग तिथे आला होता. मलाही निमंत्रित केलं होतं आणि एक परिसंवाद माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. त्याचं सूत्रसंचलन पण मी केलं आणि खुद्द अमरावतीला एक मोठा कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यामध्ये एका स्टेडियममध्ये तो कार्यक्रम होता. तिथेही माझं व्याख्यान त्यांनी ठेवलं होतं. केवढा तो भव्य दिव्य आश्रम आहे, केवढं त्यांचं ते कार्य आहे. आणि त्या एवढ्या मोठ्या संताला आणि त्यांचा त्या कार्याला पाहून अगदी प्रतिभा स्तंभित होईल असं ते कार्य आहे. प्रतिभा हा शब्द आल्यामुळे सांगतो की त्या कार्यामध्ये 4-5 दिवसाचा तो कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई त्याही त्यांनी निमंत्रित केलं होतं. त्याही त्या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यांचाही लाभ मला त्या स्टेजवर त्यांच्या बसण्याचा योग आला. सांगायचा मुद्दा असा की असे ते राष्ट्रसंत की ज्यांनी अनेक पुस्तकं पण लिहिली. त्याच्यामध्ये त्यांची प्रसिद्ध आहे ते आहे ग्रामगीता. आणि ते मोठे समाजसुधारक म्हणून राष्ट्रसंत असं त्यांना संबोधिल्या जायचं. त्यांचे जे काव्य आहेत ना, इतके प्रासादिक, तात्विक आणि व्यावहारिक आहेत ना, तर त्यातलं एक काव्य आज आपणापुढे अर्थासह सादर करणार आहे. आपला मुख्य विषय आहे लोकांपर्यंत अर्थ समजला पाहिजे. वाङ्मयातला अर्थ, मग ते वाङ्मय असो, सुभाषित असो, मंत्र असो, संस्कृत असो, न्याय असो, त्याचा जो अर्थ आहे ना, अभंग असो, गवळण असो, ओवी असो, तर तो अर्थात परमार्थ असतो. आणि अर्थ नीटनेटका समजला की मनुष्यार्थरूप व्हायला जातो. आणि म्हणून शक्यतो आपण या सगळ्या गोष्टी संगीताच्या, तालस्वराच्या त्याचा साथ चढवला नाही आपल्या व्हिडिओवर. त्याचं कारणच हे आहे की आपल्याला लोकांना अर्थाकडे न्यायचं आहे. आपल्या संगीतामध्ये असं काव्य बुडवायचं नाही, अर्थावर परिणाम नाही करायचा. तेव्हा त्यांचं जे काव्य आहे संत तुकडोजी महाराजांचं, तो आहे झोपडीतला आनंद. या काव्यावर आज आपण भाष्य करणार आहोत. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. संत तुकडोजी महाराज म्हणतात, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. किती आनंद आहे झोपडीत. झोपडीतला आनंद बघा. भूमीवरे पडावे, ताऱ्याकडे पाहावे, नित्य हरिनाम घ्यावे या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. महाल माड्या तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारासी नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. येतांतरी सुखे या, जातांतरी सुखे जा, तुकड्या म्हणे बसाया या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. झोपडीसुद्धा एवढा आनंद असू शकतो. त्याचं
वर्णन, त्याचं विश्लेषण किती अभंगामध्ये प्रासादिक केलेलं आहे, तात्विक केलेलं आहे, सात्विक केलेलं आहे आणि अनेक उदाहरणांनी ते पटवून दिलेलं आहे. तेव्हा हा व्हिडिओ आचरणात आणण्यासारखा आहे की आनंद हा महाल, माड्या, तिजोऱ्या वगैरे याच्यात नाही आहे, तर झोपडीतसुद्धा आनंद असू शकतो. कारण आनंद हा मनामधला आहे, मनाचा मोठेपणामधला आहे. आनंद हा अंतरीचा असावा लागतो, तो बाहेरच्या वस्तूने मिळतोच असं नाही, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.